नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. हा विषय ठरल्यानंतर जेव्हा मला सांगण्यात आलं की या दोन मान्यवरांची मुलाखत घ्यायची आहे, तर साधारणपणे पत्रकाराला आणि टी व्ही चॅनलवर काम करणाऱ्या माणसाला मुलाखत ही काही फार मोठी गोष्ट नसते. आम्हाला दररोज या अशा सगळ्या गोष्टी करायला लागतात. पण विषय एवढा मोठा आणि महत्त्वाचा आहे आणि दोन्ही मान्यवर व्यक्ती त्यांनी त्या क्षेत्रात इतकं प्रचंड काम केलेलं आहे की मीही थोडंसं काही वाचन केलं आणि वाचता वाचता माझ्या असं लक्षात आलं की इसवी सन पूर्व 500 वर्ष भारतीय संस्कृती म्हणजे भारतावर त्यावेळेचा जो काही भारतीय भूभाग होता त्यावर पहिला हल्ला झाला होता. इसवी सन पूर्व 500 वर्ष. आणि आज आपण 2026मध्ये आपण परत एकदा त्याच मुद्द्यावर आहोत की हे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन नेमकं काय आहे, आत्तापर्यंत त्याची वाटचाल कशी राहिली, सद्यस्थिती त्याची काय आहे आणि पुढच्या काही काळात काय स्थिती राहील, म्हणजे याच्यातनं काही बरं होणार आहे का याच्यापेक्षा आणखीन वाईट होणार आहे. आपण या दोन्ही मान्यवरांच्याकडनं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. पहिला प्रश्न मी वासलेकर सरांना अशा करता विचारणार आहे की ज्या सॅम्युअल हंटिंग यांनी सगळ्यात सुरुवातीला याच्यातली कल्पना मांडली 90-92च्या दरम्यान, त्यांच्यासोबत अनेकदा संदीप सरांचा वैयक्तिक संवाद झालेला आहे, गप्पा झाले आहेत, औपचारिक अनौपचारिक. त्यामुळे त्यातलं जे सगळं सार आहे ना ते आपल्याला सुरुवातीला संदीप सर सांगतील. आणि त्यांच्याशी बोलताना मला आठवतं आहे की आपल्याकडे धचा मा कसा झाला याच्या बऱ्याच कथा आहेत वेगवेगळ्या, तर झाला का नाही, पण याही विषयात धचा मा झाला होता. तर मूळ कल्पना काय होती आणि त्याचा धचा मा कसा झाला हे जरा सुरुवातीला थोडक्यात सांगावं अशी माझी विनंती आहे. नमस्कार. बाकी काही म्हणण्याच्या आधी मला दोन गोष्टी बोलायच्या आहेत. एक म्हणजे मी खास सुधीरजींच्या आमंत्रणावरून इथे आलो आहे आणि त्यांचं काम मी मागची अनेक वर्ष बघतो आहे. तर 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन तुमचं. आणि दुसरं मला जे अँकर आहेत त्यांचं मला खास करून अभिनंदन करायचं आहे. ज्या 3 भाषा अशा गुंफून बोलत आहेत की मी मंत्रमुग्ध झालो होतो तिथे बसून. हे खूपच एक स्किल आहे. तर पहिल्यांदा तुमचं कौतुक. तर क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन, पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स म्हणजे निरनिराळ्या संस्कृतींमधला वाद. ही कल्पनाच आहे ना, ही गरम आईस्क्रीम म्हणण्यासारखी आहे. कारण क्लॅश जो होत असतो तो असंस्कृत माणसांमध्ये होत असतो. क्लॅश हा कधी संस्कृत माणसांमध्ये आणि संस्कृतींमध्ये होत नसतो. त्यामुळे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स ही टर्मच चुकीची आहे. पहिली गोष्ट, क्लॅश इज ऑलवेज बिटवीन द अनसिव्हिलाइज्ड पीपल. क्लॅश इज नेव्हर बिटवीन द सिव्हिलाइज्ड पीपल. पण याचा एक अर्थ असाही झाला की जगात बरेचसे देश हे अनसिव्हिलाइजच आहेत का? एक्झॅक्टली. आणि आता त्याच्या मुळाकडे येतो की 1993 साली सॅम्युअल हंटिंग्टननी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन ही थेअरी किंवा हा सिद्धांत मांडला. हा का मांडला? तर माझा जवळजवळ 70 देशांशी संबंध आलेला आहे आणि मी त्यात एक बघितलं की खास करून अमेरिका, पण काही प्रमाणामध्ये बाकी पाश्चिमात्य देश देखील, त्यांचा एक ॲप्रोच असतो आणि हा अतिशय पद्धतशीर असतो. आणि त्यांचा हा ॲप्रोच असा असतो की ते पहिल्यांदा जे त्यांचं जे राजकीय नेतृत्व असतं ते पहिल्यांदा बुद्धिवंत, पत्रकार, संशोधक ह्यांच्या मदतीने एक सिद्धांत सोडतात चर्चेसाठी. मग त्या सिद्धांतावरती काही वर्ष चर्चा झाली आणि कळायला लागलं की माणसामध्ये काय प्रतिक्रिया आहे जागतिक पातळीवरती, का ते त्या दृष्टीने राजकीय तयारी लष्करी तयारी करायला लागतात. तर हे जे सिद्धांत ते सोडतात त्याच्यामध्ये असं संपूर्णपणे प्लॅनिंग असतं. तर 1991 साली सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि आता त्यानंतर अमेरिकेपुढे मोठा प्रश्न पडला की आता नवीन शत्रू कोण.
कारण ह्यांना कायमच शत्रू शोधायचा असतो, भांडण्याकरता. युद्ध करण्याकरता, त्यातून पैसे मिळवण्यासाठी, धंदा करण्यासाठी, जगाचं विघटन करून आपला त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी. तर हा जो शोध त्यांचा सुरू झाला तेव्हा त्यांनी 2 सिद्धांत काढले. एक फ्रान्सिस फुकुयामा यांनी एंड ऑफ हिस्ट्री हा सिद्धांत काढला आणि दुसरा सॅम्युअल हंटिंग्टन यांनी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन सिद्धांत काढला. पण तो काय फारसा चालला नाही. त्याला नंतर म्हणजे जगभर चर्चा सुरू झाली ती 2001 साली जेव्हा अल कायदाने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनवरती हल्ला केला, त्यावेळेला त्यांना अचानक हा सॅम्युअल हंटिंग्टन यांचा सिद्धांत आठवला आणि त्याचा आता जगामध्ये एक नवीन प्रकारचं युद्ध सुरू करण्यासाठी त्यांना तो हातामध्ये मिळाला. त्याच्या पुढचे 4 वर्ष 2002 ते 2006 मी डावसला असताना मी आणि हंटिंग्टन दोघंही एकाच हॉटेलमध्ये राहायचो, क्रिस्टासनमध्ये. आणि आम्ही दोघंही दररोज काँग्रेस हाऊसला एकत्र जायचो आणि त्यावेळेला आम्ही ह्याच्यावरती खूप गप्पा मारला. तेव्हा मला हंटिंग्टन एक सांगितलं की देअर शुड बी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन असं कुठेच म्हटलेलं नाही आहे. मी म्हटलं होतं देअर कुड बी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन. तर या राज्यकर्त्यांनी कुडचं शूड केलं आणि संपूर्ण धोरण बनवलं. बघा, म्हणजे धचा मा केवळ आपल्याकडेच झाला असं नाही, तर तो अमेरिकेत सुद्धा धचा मा झाला. पण आता ज्या वेळेला म्हणजे मी तुमच्याकडे येतो, पण सरांच्याकडे, निंबोरकर सरांच्याकडे आधी जाऊ. सर, ज्या वेळेला म्हणजे 47ला आपण स्वतंत्र झालो त्याच्या आधीपासूनच खरं तर आपल्या सैन्याला ॲक्च्युअल जमिनीवरचं क्लॅश करायला लागला होता, संघर्ष करायला लागला होता. तर एका सैन्याचे प्रमुख म्हणून तुम्ही ह्या सगळ्या विषयाकडे पाहताना त्याच्यातही अनेकदा मानवी दृष्टिकोन कुठेतरी असतो. पण या क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन विषयाकडे एक सैन्यातले अधिकारी म्हणून तुम्ही कसं पाहता? सगळ्यात पहिले आयोजकांचे धन्यवाद. मला इथं बोलवल्याबद्दल, इथे तुम्ही मान दिला त्याबद्दल मी आणि माझ्या पत्नीची वतीने तुमचे आभार मानतो. आता प्रश्नाकडे वळूया. की मी पहिले जसं संदीपजींनी सांगितलं त्याची थोडीशी पार्श्वभूमी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनची देतो. मी यावर 2002मध्ये एक रिसर्च पेपर पण लिहिला होता आणि अमेरिकेमध्ये एशिया पॅसिफिक सेंटर फॉर सिक्युरिटी स्टडीज तिथे पण मी हा त्यांचा सिद्धांत त्यांच्या बाजूने मांडला होता. पण मला असं सांगावं असं वाटतं की 2005पर्यंत पण अमेरिकन लोक हंटिंग्टन म्हणतायत की हे बरोबर नाही म्हणत होते. पण जर आपण बघितलं तर ते काय म्हणतात, हंटिंग्टन 6 सिव्हिलायझेशन त्यांनी आता 2 अजून ॲड केले, पण 6 सिव्हिलायझेशन म्हटली. ऑर्थोडॉक्स चर्च, कॅथलिक्स चर्च, सिनिक, हिंदू आणि बाकी इस्लाम. तर ह्या सिव्हिलायझेशनमध्ये काय होऊ शकतं आणि तिथे त्यांनी सांगितले फॉल्ट लाईन्स ज्या आहेत तिथे हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि फॉल्ट लाईन्स कुठे कुठे आहेत? वेस्ट एशिया, रशियाच्या साऊथ भागात आणि साऊथ एशिया म्हणजे आपण या ठिकाणी सगळ्या फॉल्ट लाईन्स आहेत. आणि फॉल्ट लाईन्स कशामुळे आहेत? आता आणि प्लीज असं हे म्हणू नका की मी कोणत्याही धर्माच्या विरुद्ध आहे किंवा कोणत्याही सिव्हिलायझेशनच्या विरुद्ध नाही. पण जिथे जिथे इस्लाम स्ट्रॉंग होत राहिला तिथे तिथे ह्या फॉल्ट लाईन्स सुरू होतील. आणि आज आपण बघत आहे की ह्या अशा सुरू आहेत. एक्सेप्शन युक्रेन आणि रशिया, पण तिथे वेस्ट सिव्हिलायझेशन ऑर्थोडॉक्स चर्च बरोबर भांडत आहेत. ही झाली त्याची पार्श्वभूमी. मग भारतीय लष्कर किंवा सैन्यामध्ये आपण काय करायला पाहिजे, काय होऊ शकतं? तर तुम्ही बघितलं की जेव्हा आपलं केंद्र स्ट्रॉंग असतं आणि आपण त्यावर निर्णय घेण्याची क्षमता असते, राजनीतिक क्षमता, तेव्हा आपण बऱ्यापैकी आपल्या सीमा सुरक्षित करू शकतो आणि आपण प्रत्युत्तर देऊ शकतो. आता एक गोष्ट आपण पाहिली इतक्यात की वेस्ट बेंगॉलमध्ये इलेक्शन झाले आणि सगळे म्हणाले आपण आता त्या बाजूने सुरक्षित झालो. माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आपलं घर, एका गावात शेवटचं घर सुरक्षित होत नाही तोपर्यंत गाव सुरक्षित होत नाही. आणि घर केव्हा सुरक्षित होतं? जेव्हा आपण बाहेर पडतो, दूर जातो.
तेव्हाच आपली सुरक्षा आपल्या घरात नाही, आपली सुरक्षा घराच्या बाहेर असते. म्हणून नुसतं वेस्ट बेंगॉलवर चालून थांबणार नाही. आणि मी काय म्हणतो त्याचा तुम्ही अर्थ घ्या. सगळे तुम्ही सुशिक्षित बरोबर विश्लेषणकारी आहात, तुम्हाला कळेल मी काय म्हणत आहे. एका बाजूनी आपण तयार झालं, उरी केलं, बालाकोट केलं आणि सिंदूर केलं. आणि त्याच्यामुळे आपण दाखवून दिलं की आम्ही आपल्या घरात नाही बाहेरही मारू शकतो. असंच किंवा दुसऱ्या प्रकारे आपल्याला इथे करावं लागेल. तर ही गोष्ट मी आजही म्हणत होतो, जी राजनीतिक शक्ती आहे, क्षमता असते आपल्याला निर्णय घेण्याची. आपल्या मुंबई हल्ल्याच्या वेळेस ही सगळी क्षमता आपल्या म्हणजे मिलिटरी सैनिक क्षमता आपल्यामध्ये होती. तेव्हा पण आपण काही करू शकलो असतो. पण तिथे आपल्याला डिसिजन निर्णय घ्यायला कोणी नव्हतं. एअरफोर्स तयार होतं, आर्मी तयार होते, नेव्ही तयार होते. तर ही जी आहे आपली जी ताकद असते ती वापरायची जेव्हा इच्छा आपली प्रबळ होते तेव्हाच मला वाटतं आपण सशक्त होऊ शकतो. हे निर्णय घेतल्यावर काय पण होऊ शकतं, आपल्यावर पण त्याचं डिस्ट्रक्शन होऊ शकतं. पण आपण घ्यायला पाहिजे, तेव्हाच आपण आपलं सशक्तीकरण करू शकतो आणि आपण आपल्याला धावू शकते, आपण सिक्युअर आहे. बरं, संदीप सर, आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या सोबत जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलता, प्रामुख्यानं गल्फ आणि अशा वेगवेगळ्या देशांमधल्या वादाच्या वेळेला तुम्ही त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा अनेकदा प्रयत्न केला किंवा त्यांनी समेट घडवून आणताना तुमचं सहकार्य घेतलं किंवा सल्ला घेतला. त्याच्यातले अनेक गल्फमधले देश हे खरं तर मुस्लिम देश आहेत. पण मग तिथे हे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन नेमकं कसं आहे? दोन गोष्टी बोलतो. पहिल्यांदा जनरल निंबूरकर यांनी पाकिस्तानचं नाव न घेता उल्लेख केला. आपल्याला इथे काही सरळ सरळ स्पष्ट शब्दामध्ये बोलायला काही हरकत नाही. ते मिलिटरीचे जनरल होते, डिप्लोमॅटिक आहेत, मी एक लेखक आहे, मला काही पर्वा नाही, मी आपला मारत असतो. मी एक सांगतो जनरल साहेब, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी, पाकिस्तानमध्ये मी 10 ते 15 वेळा गेलो आहे. मला वाटते एवढ्या वेळा पाकिस्तानमध्ये गेलेला मुंबईतले खूप कमी व्यक्ती आहेत किंवा एकतर मी एकटाच असेल. आणि मी तिथे आम्ही अनऑफिशियली गेलो. तुम्ही वेगळ्या तुम्ही वेगळ्या मार्गाने गेलात, मी वेगळ्या मार्गाने गेलो. तर एकदा काय झालं की मी जी त्यांची मिनिस्ट्रियल एन्क्लेव्ह आहे इस्लामाबादमधली, तिथे मी बसलो होतो आणि एक महत्त्वाचे मंत्री आणि मी रात्री 12 वाजता बसलो होतो. तर त्यांना मी म्हटलं की आपण एक कल्पना करूया. त्यांना म्हटलं मी कोणाचं काही प्रतिनिधी करत नाही, मी फ्री आहे. म्हटलं आपण अशी कल्पना करूया की तुम्हाला काय पाहिजे आहे, काश्मीरमध्ये सार्वमत घडवून आणायचं आहे, अशी तुमची इच्छा आहे ना. तर म्हटलं मी तुम्हाला कल्पना सांगतो. माईक जरा, माईक. हां, तर म्हटलं तुम्हाला काश्मीरमध्ये सर्वमत पाहिजे, म्हणजे तुम्हाला कल्पना सांगतो. म्हटलं कल्पना अशी आहे की आपण असं ठरवूया की अजून एका ठराविक काळाने, समजा 10 वर्षांनी काश्मीरमध्ये सार्वमत घडवून आणायचं आणि जे काश्मीरी लोक म्हणतील त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा की त्यांना पाकिस्तानचा भाग व्हायचा असेल, भारताचा भाग व्हायचा असेल. म्हटलं आपण एक थेरेटिकली असं आपण मानूया 1 मिनिटापुरतं, पण तिथपर्यंत पूर्णपणे शांतता राहील ह्याची तुमच्या लष्कराने आणि मुख्य करून ISIने खात्री दिली पाहिजे. तर त्यावेळेला जे पाकिस्तानचे मंत्री होते त्यांनी मला उत्तर दिलं की हे मला 2 कारणांसाठी नको आहे. म्हटलं काय 2 कारणं? ते म्हणाले दुसरं कारण असं की जे कमी महत्त्वाचं आहे की असं जर का सगळं शांत असेल तर सगळ्याच्या सगळे लोक म्हणतील की आपण भारतातच राहूया, तर सार्वमतामध्ये मी हरून जाऊ. पण पहिलं कारण असं की समजा असं झालं की आम्ही सार्वमत जिंकलो
आणि तुम्ही उदारमनाने काश्मीर आम्हाला दिलं तर व्हॉट इज द पॉईंट, हे वाक्य मी आयुष्यात कधी विसरणार नाही. व्हॉट इज द पॉईंट, हे मिनिस्ट्रियल एन्क्लेव्हमध्ये बसून इस्लामाबादच्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी मला सांगितलं. व्हॉट इज द पॉईंट म्हणजे त्यांचा अर्थ असा की तुम्हाला शांतीने समजवत्याने तुम्ही काहीही सोल्युशन काढलं आणि ते अगदी त्यांच्या मनासारखं जरी असेल तरी त्यांना ते सोल्युशन नको आहे. तर ही मानसिकता आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे दुसरा प्रश्न की जो ब्रॉडर प्रश्न आहे, जनरल साहेब क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनवर बोलले. एक महत्त्वाचं आहे की जे आपल्या बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे की जगामध्ये एक अब्राहमिक रिलिजन नावाचा प्रकार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 3 आहेत, ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम. आणि हे जे आपले हिंदू, बुद्ध, जैन वगैरे हे आशियाई जे धर्म आहेत ते सगळे वेगळे आहेत. तर हे जे तिन्ही जे धर्म आहेत ते ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम, या तिघांमध्ये जर का तुम्ही अभ्यास केला असेल त्यांच्या धर्मग्रंथांचा तर असं दिलेलं आहे की ह्याच्या शेवटी म्हणजे जगाच्या शेवटी खूप मोठं युद्ध झालं पाहिजे आणि त्या युद्धामध्ये सगळीकडे हाहाकार झाला पाहिजे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हत्याकांड झालं पाहिजे. मग ख्रिश्चन म्हणतात मग तसं झालं तर येशू ख्रिस्ताचं पुनरागमन होईल. ज्यू म्हणतात मग मसियाचं पुनरागमन होईल. आणि मुस्लिम म्हणतात की पुन्हा एकदा आता शब्द नाही त्यांचा, हां अल्ला नाही दुसरा शब्द वापरतात ते, हां तर त्याचं पुनरागमन होईल. तर ह्या तिघांनाही शेवटी युद्धाकडे जायचं आहे. कुठल्याही हिंदू धर्मग्रंथात किंवा बुद्ध धर्माच्या कुठल्याही ग्रंथात किंवा जैन धर्माच्या कुठल्याही ग्रंथात किंवा शीख धर्माच्या ग्रंथात जगाचा सर्वनाश युद्धात झाला पाहिजे असं कुठेही झालेलं नाही आहे. आपल्याकडे कल्की येईल असं म्हणतात, पण कल्की को समज समाज सुधारण्यासाठी येईल असं म्हणतात. तर हे जे 3 धर्म आहेत ना, ह्या तिन्ही धर्मामध्ये संपूर्णपणे एक प्रकारे जगाचा नाश झाला पाहिजे आणि तो युद्धात झाला पाहिजे. आता सध्याचं जे युक्रेनचं युद्ध चालू आहे आणि जे इराण आणि इस्रायलचं युद्ध, त्याच्यामध्ये क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन हीच थेअरी आहे, अगदी युक्रेनच्या युद्धामध्ये देखील. तर आता जे ट्रम्प यांचा कारभार जो चालतो, आता बऱ्याच लोकांना वाटतं की ट्रम्प सकाळी उठून काहीतरी निर्णय घेतात, असं काही बिलकुल होत नाही. ट्रम्प ह्यांच्या भोवती जे इव्हँजलिकल ख्रिश्चन्स आहेत त्यांचा एक ग्रुप आहे आणि तुला एक टेक ब्रो म्हणतात त्यांचा ग्रुप आहे. आणि हे 2 ग्रुप ट्रम्प यांना काय करते सांगत असतात. आणि ह्या इव्हँजलिकल ख्रिश्चन त्यांचा जो ग्रुप आहे त्यांना युद्ध हवं आहे, कारण त्यांना वाटतं की हे युद्ध झालं तरच जीसस ख्राइस्ट खालती येईल. तसंच इस्रायलमध्ये देखील एक लॉबी आहे की त्यांना खूप मोठं युद्ध हवं आहे, कारण त्यांना 3रं सोलोमन टेम्पल जे म्हणतात ते त्यांना बांधायचं आहे आणि त्यासाठी त्यांना मसिया यायला पाहिजे. आणि इराण, सौदी अरेबिया तिथे त्यांना पण युद्ध हवं आहे. ते ह्या म्हणून म्हणजे मध्यपूर्वेतच का युद्ध होत असतात त्याच्यामागे एक खूप खोल असं एक क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनची थेअरी आहे. आता रशिया आणि युक्रेनमध्ये काय आहे तर पुटिन यांचे मुख्य सल्लागार आहेत अलेक्झांडर डुगिन आणि त्यांची पण थेअरी आहे की क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन झालं पाहिजे, की जागतिक शांतता नको आहे. तर हे सगळेच्या सगळे जे देश आहेत ह्या सगळ्या देशांचा सिद्धांतच असा आहे की जग विभागलं पाहिजे आणि त्याचा शेवट युद्धात झाला पाहिजे. पण आपली जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये भारताची संस्कृती आली, हिंदू संस्कृती आली, बुद्धी संस्कृती आली, जैन संस्कृती आली, ह्याच्यामध्ये वसुदैव कुटुंबकम हा मूळ सिद्ध, पण हा आपण कम्युनिकेट करत नाही. आणि आपल्याला हे कुठे काय चाललं हे समजायला थोडं कमी पडतं. पण मग जागतिक स्तरावर जेव्हा युनो किंवा असे देश, अशा संस्था किंवा अन्य देशांचे प्रमुख ज्या वेळेला एखाद्या विषयात शांती वार्ता किंवा शांती प्रक्रिया करतात, तर याच्यात आत्ता जो तुम्ही भारताचा विचार सांगितलात तर याचा कुठे एक 2-5% विचार आहे का? कारण तुम्ही आत्ता म्हणालात की युनोमध्ये आत्तापर्यंत हिंदू संस्कृती सोडून अन्य संस्कृतींना मध्यवर्ती धरून अनेक गोष्टींची रचना केली जात होती. तर तुमचं जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं निरीक्षण आहे ते काय आहे? नाही, ह्याच्यामध्ये काय आहे की ज्या वेळेला आपले सर्वोच्च नेते आहेत, म्हणजे पंतप्रधान म्हणा, परराष्ट्रमंत्री म्हणा, सरकार म्हणा, ते ज्या वेळेला काही भूमिका मांडतात तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. इव्हन आपले काही थिंक टँक्स आहेत, आता ORF एक आहे, बाकी काही थिंक टँक्स आहेत, त्यांना पण प्रतिसाद बऱ्यापैकी मिळतो. तर जे
सरकारी स्तरांवरती जो प्रतिसाद मिळतो तो म्हणजे परफेक्ट असं म्हणतात तो 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 बऱ्यापैकी आहे. परंतु आता तुम्ही इथे सगळे पत्रकार आहात, हे जे आपलं वसुदैव कुटुंबकम हा जो आपला अप्रोच आहे त्याला जास्तीत जास्त विरोध किंवा निग्लेक्ट दुर्लक्ष हे आंतरराष्ट्रीय मीडियामधून होत आहे अगदी, आणि ते जाणून बुजून होत आहे, तिथून होत आहे. आणि खास करून आपल्याकडनं काही नवीन विचार आला तर तो विरोध तिकडनं होत आहे. सरकारी स्तरावरती खरं एवढी म्हणजे ॲक्सेप्टन्स आहे, पण मुख्य जास्तीत जास्त विरोध मीडिया आणि अकॅडमिया तिकडनं होत आहे. एक खूप महत्त्वाची गोष्ट वासलेकर सरांनी सांगितले की जागतिक मीडिया वेगवेगळे विचार कसे डॉमिनेट करत असतात आणि त्यातनं भारताचा विचार वसुदैव कुटुंबकमचा कसा डॉमिनेट केला जातो किंवा दाबला जातो याचं एक खूप मोठी गोष्ट सरांनी सांगितली. निंबोरकर सर, भारताचं सैन्य अनेक वेळेला जगातल्या वेगवेगळ्या देशात शांती सेना म्हणून गेलेलं आहे, पण आजपर्यंत कधी श्रीलंकेचा एखादा थोडासा अपवाद सोडला तर भारतीय सैन्याच्याबद्दल कधी कुठल्या तक्रारी नाही आल्या. तर तुम्ही जेव्हा या अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी ऑपरेटिव्हली प्लॅन्स करत असता तर त्यावेळेला हे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन थांबवण्याकरताच एक प्रकारे सैन्य मदत करत असतं किंवा त्याचं काम असतं. तर याच्यात तुम्ही कसा विचार करता किंवा सैनिकांना काय सांगितलं जातं, सैनिकांच्या मार्फत काय गोष्टी पोचवण्याचा तुमचा प्रयत्न असतो? मिलिंद, दोन गोष्टी याच्या हे या मुद्द्यावर यायच्या आधी मी तुम्हाला आपल्या सॅम्युअल हंटिंग्टनच्या दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात. त्यांनी अपार्ट फ्रॉम सिव्हिलायझेशन त्यांनी असं सांगितलं की इथे जेव्हा इस्लाम स्ट्रॉंग होईल तेव्हा हे क्लॅशेस वाढत जातील. आणि त्यांनी सांगितलं ग्राफनी मॅथमॅटिकल मॉडेलिंग करून की जे जनसंख्या इस्लाममधली आहेत ती खूप प्रमाणात वाढत जाईल. तुम्ही सांगू शकता आज पूर्ण जगात सगळ्यात जास्त नावं लोकांचे कोणते आहेत? बरोबर, मोहम्मद. कोणी घ्या तुम्ही, एव्हरी 6% मोहम्मद हे नाव आहे. पण हे जो बल ज्या योध बल ते त्यांनी दाखवलं आहे की कितीवर, त्याच्यामुळे जेव्हा हे वाढतो तेव्हा एक मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो. आणि त्यांनी सांगितलं की भारताला शेवटी काय करावं लागेल याच्यासाठी की भारत स्वतः हे हिंदू सिव्हिलायझेशन किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन व्हॉट एव्हर यू कॉल इट, हे स्वतः हा कधी प्रॉमिनंटली लढू शकणार नाही. मग त्यांना कोणीतरी निवडावं लागेल. मग कोण निवडायचं आहे? त्यांनी दोन पर्याय दिले, एक वेस्ट आणि एक सिनिक सिव्हिलायझेशन. सिनिक म्हणजे चीनी सिव्हिलायझेशन आणि वेस्ट म्हणजे आपल्याला माहीत आहे. तर हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे आपण पुढे काय करू शकतो. आणि सॅम्युअल हंटिंग्टनच्या थिअरीवर माझा पर्सनली खूप मोठा विश्वास आहे. दुसरा, आता तुम्ही सांगितलं शांतीसेना. मी स्वतः शांतीसेनेमध्ये गेलो होतो. माझ्या हाताखाली बरेचसे ट्रूप्स शांतीसेनेमध्ये गेले. आपलं मेन काय असतं की त्यांचे जिथे कल्चर आहे त्यामध्ये आपण मिक्स व्हायचं आणि त्यांच्याबरोबर आपण आपलं दाखवायचं की आम्ही पण तुमच्यासारखेच आहे. आणि हे दाखवलं त्यांना असं वाटायला लागतं की नाही बाबा हे आपलेच लोक आहेत आणि सगळ्या गोष्टी. त्यामुळे आपण जिथे तिथे झालो तिथे तिथे सक्सेसफुल आहे. याचं उलट उदाहरण घ्या, आपल्याबरोबरच पाकिस्तानी सेना पण जाते शांतीसेनेमध्ये. ते कधीच एवढे पॉप्युलर होत नाही की जेवढे इंडियन ट्रूप्स आहेत. तुम्ही कोणाला विचारा. मी अंगोलामध्ये होतो तर जेव्हा त्यांना समजलं की हे इंडियन आहे, सिव्हिल ड्रेसमध्ये होतो, ते 4-5 जणं तेव्हाच्या काळात म्हणजे 1995मध्ये माझ्यासमोर डान्स करायला लागले. ओ मेरी चांदनी चांदनी, म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी भारताच्या माहीत होत्या. म्हणजे आपलं जे कल्चर आहे ते रुजू झालेलं आहे त्यांच्यात आणि आपण तेवढंच वाढवत आहे. आणि एक एक्झाम्पल देतो मी. एक अंगोलामध्ये युनिटा आणि गव्हर्नमेंट आणि युनिटाचे फोर्सेस होते आणि गव्हर्नमेंटनी युनिटाचे 4 लोक पकडले होते आणि ते आपल्या भारतीय शांती सेनेचे हद्दीत होते आणि ते त्यांना फाशी देणार होते. मग आपले ट्रूप्स गेले तिथे करू नका वगैरे. ते आपल्या ट्रूप्सना पण त्यांनी बंदी बनवलं. हे नाही होऊ शकत. मग माझे सगळे मित्र झाले होते तेव्हा. हे जे तुम्ही सांगितलं की असं त्यांच्या कल्चरमध्ये जाऊन
आणि मी तिथले इन्चार्ज होतो, तेव्हा मेजर जरी होतो तेव्हा त्या एरियाचा इन्चार्ज होतो. मी गेलो आणि त्यांच्याशी बोललो, त्यांच्या पोर्चुगीज भाषेत बोललो, तेव्हा बऱ्यापैकी यायची. आणि त्यांनी सांगितलं हे बरोबर नाही. आणि ते म्हटलं इंडियानो तुम्ही आय एम रेडी टू ॲग्री विथ युअर प्रपोजल. आणि त्यांनी सगळ्यांना सोडून दिलं. म्हणजे असं आहे की आपण त्यांच्यात मिसळून जातो, त्यांच्याप्रमाणे वागतो आणि त्यांचा विश्वास संपादन करतो. त्यामुळे आपल्या देशाची, आपल्या सैन्याची त्यांना इज्जत असते. बरं, आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा आहे. खरं तर माझ्याकडे आणखीन 7-8 प्रश्न आहेत, पण दोघांनाही एक एक प्रश्न शेवटचा आणि विनंती आहे की थोडक्यात उत्तर द्यावं. निंबोरकर सर, आधी तुमच्याकडे. नजीकच्या काळात भारत गेल्या काही काळापासनं सामरिकदृष्ट्या, लष्करीदृष्ट्या फार सशक्त होतो आहे आणि पुढच्या काही काळात अधिक सशक्त होताना आपल्याला दिसतो आहे. नजीकच्या काळात या वॉर ऑफ सिव्हिलायझेशन किंवा या सगळ्या युद्धामध्ये भारताचं स्थान कसं राहील असं तुम्हाला वाटतं, लष्करी सामरिकदृष्ट्या? सगळ्यात पहिले म्हणजे आताचं आणि नंतरचं पुढच्या काळात. मला सांगायला एका प्रकारचे गर्व वाटतो की 2000 म्हणजे अगेन पॉलिटिकल पार्टीज वगैरे घेऊ नका, कारण की मी पाहिलेलं आहे 2016मध्ये मी जेव्हा ॲम्युनिशन अक्वायर करत होतो इंडियन आर्मीसाठी आणि सगळं बघितलं, तेव्हा आपली कंडिशन मी एक्झॅक्ट सांगणार नाही तुम्हाला, पण सांगतो की खूपच कठीण होतं आपलं काम. आणि आपलं ॲम्युनिशन एक्सपोर्ट नावालाच 137 कोटी होतं. आणि आज आपलं जे डिफेन्स जे एक्सपोर्ट आहे ते 30,000 कोटी आहे. आणि जे लढण्याची क्षमता आहे, अगेन दिवस सांगत नाही, पण मी सांगू शकतो आपल्यावर कोणीही जरी आज हल्ला केला तर आपण प्रत्येक हल्ल्याला एफिशियंटली प्रत्युत्तर देऊ शकतो. आणि ह्यामध्ये खूप समाधान वाटतं मला. ही आजकालची परिस्थिती आहे आणि ही वाढतच चालली आहे. आणि समुद्रात, एअरमध्ये, जमिनीवर सध्या तरी आपण कोणत्याही शत्रूला प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहोत. ठीक आहे. वासलेकर सर, हाच प्रश्न तुम्हाला. आणि गेल्या काही काळात अन्य देशांचे प्रमुख आपल्या पंतप्रधानांना फोन करून या सगळ्या वादामध्ये मध्यस्थीच्या करता शब्द टाकतायत, तर त्याही दृष्टिकोनातनं पुढच्या 1-2 मिनिटात तुम्ही. येणाऱ्या काही वर्षात किंवा दशकांमध्ये भारताची प्रगती होणार हे अगदी सिद्ध आहे. कारण आता तो एक मार्ग म्हणजे ती म्हणतात ती ट्रेन सुरू झालेली आहे, आपण त्या मार्गावरती आहोत आणि त्यासाठी आपल्याला सक्षम राहिलं पाहिजे. पण माझा विचार असा आहे की ज्या वेळेला आपण पुढच्या 10, 15, 20 असं लाँग टर्म असं जेव्हा बघू, त्यावेळेला पूर्णपणे आपला भर जास्तीत जास्त स्वावलंबनावरतीच असला पाहिजे. असं एक म्हणतात की इन पॉलिटिक्स देर आर नो परमनंट फ्रेंड्स अँड नो परमनंट एनिमीज. आज तुम्हाला कोणीतरी मित्र वाटतो, तो उद्या मित्र असेलच, ते देश आपले मित्र असतीलच असं नाही. त्यामुळे मला कुठल्याही देशावरती किंवा त्यांच्याशी अलायन्स किंवा मिलिटरी अलायन्स करण्यावरती अवलंबून राहणं म्हणजे ते एक धोकादायक वाटतं. तर आपला जो संपूर्ण रोख आहे तो पुढच्या 25, 30, 50 वर्षाची प्रगती होईल ते घेऊन जास्तीत जास्त आपण स्वतःच्या पायावरती कसे काय उभे राहू आणि इतरांना आपण आता म्हणजे ज्यांनी डिफेन्स एक्सपोर्टचं उदाहरण दिलं, म्हणजे असं करून इतर आपल्यावरती कसे अवलंबून राहतील हे पाहिलं पाहिजे. आपण इतरांवरती किंवा त्यांच्या मिलिटरी हेल्पवरती किंवा मिलिटरी अलायन्सवरती जास्तीत जास्त काळ अवलंबून राहू नये आणि स्वतःच्या पायावरती निर्भर व्हावा. तर त्याच्यामध्येच आपलं हित आहे. थोडंसं ह्याच्यात फक्त ॲड करतो आणि थांबतो की गेल्या काही काळापासनं योग म्हणजे योगाभ्यास आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडत असलेली वसुधैव कुटुंबकमची संकल्पना सातत्यानं मांडत असलेली, तर क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन हे शतकांपूर्वी होतं, पुढच्याही काळात होत राहील. पण भारताचा जो हा मूळ विचार आहे तर तो या संस्कृतींमधला वाद, टोकाचा संघर्ष की जो कदाचित नाशाकडे जाणारा आहे जगाच्या, तर त्याच्यापासून वाचवण्याकरता हे 2 भारतीय विचार
हे निश्चितपणे जगाला मार्गदर्शक ठरतील. मला वाटतं या दोन्ही मान्यवरांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनात याबद्दल शंका नसावी. आपण दोघांनी भरपूर वेळ दिलात. हा विषय खरं तर 3-4 दिवसांच्या दिवसभराच्या चर्चेचा विषय आहे, कारण त्याच्यात खूप वेगवेगळे अँगल्स आहेत. त्याच्यातल्या अगदीच 2-4 मुद्द्यांना आपण आत्ता फक्त हात घालण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही दोघंही आलात आणि मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.